फेस लिफ्टिंग काय असतं? सो फेस लिफ्टिंग मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं हायफू हायफू आपण करतो फेस लिफ्टिंग मध्ये. ओके. सो हे नॉन सर्जिकल आहे, नॉन इंजेक्टेबल आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात नो डाऊन टाइम आहे. म्हणजे फारच कमी डाऊन टाइम आहे. अगदीच थोडंसं ह्याच्यात एक माइल्ड असं ब्रूज सारखं पेन असतं ह्याच्यामध्ये. हं. पण ते म्हणजे एवढं काय अगदी मेजर हे नसतं, की कोणी कारण कसं आहे आतमध्ये आपण थर्मल एनर्जी जेव्हा हे करतो, तेव्हा ऑलरेडी तुमच्या स्किनचे जे सेल्स असतात ते पण तुमचे ॲक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. मसल्स तुमचे ॲक्टिव्हेट व्हायला सुरुवात होतात. का तर त्यांना कोलॅजन प्रोड्यूस परत करायचं असतं. हं. सो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आतमध्ये खेचल्यासारखं वगैरे थोडंसं वाटतं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये ते पेन पण तुमचं कमी होतं आणि चेहऱ्यावर रेडनेस नसतो, काही नसतं. काही वेळेला सेन्सिटिव्ह स्किनमध्ये थोडासा रेडनेस होण्याचे चान्सेस असतात. हं. पण ते 1 ते 2 दिवसामध्ये ते सेटल डाउन होऊन जातं. म्हणजे असं मेजर काहीच हे नसतं. तर आम्ही पूर्ण सांगतो, की जे आपण हायपू करतो ते नो डाउन टाईम असतं. म्हणजे डाउन टाईमच त्याला काही नाही. फक्त तुमचे जेव्हा इंजेक्टेबल्स तुम्ही करता, त्यावेळेला थोडासा डाउन टाईम असतो. डाउन टाईम कारण तुम्ही इंजेक्ट करताय. इंजेक्ट करताना थोडीशी ब्रूज वगैरे येण्याचे चान्सेस असतात, पण ते पण रिव्हर्स होतात. तर ते 15 ते 20 दिवसामध्ये जशी तुमच्या स्किनची हीलिंग कपॅसिटी असते, त्या हिशोबाने ते रिव्हर्स होतात ते. सो फेस लिफ्टिंगमध्ये आपण एकतर जसं फिलर आणि फिलर्सनी आपण लिफ्ट करतो. बोटॉक्स लिफ्टिंगसाठी नाहीये. बोटॉक्स हे बेसिकली तुमचं मसल रिलॅक्सेशनसाठी आहे. ओके. फिलर्स तुमचं लिफ्टिंगसाठी असतं. त्याच्यानंतर अजून एक आपण इंजेक्टेबलमध्ये थ्रेड लिफ्ट म्हणून करतो. हं. जे थ्रेड्स घालून आपण लिफ्ट करतो. हं. सो हे सगळ्या गोष्टी आहेत नॉन सर्जिकल आणि त्याच्यात तुम्ही म्हणाल तर डाउन टाईम सुद्धा इंजेक्टेबल्समध्ये थोडा डाउन टाईम असतोच कारण ब्रूज टेंडन्सी होण्याचे चान्सेस असतात. हं. पण हायफू जे आपण म्हणतो, हायफूमध्ये 0 डाउन टाईम असतं. ओके. त्याच्यात तुम्हाला काही नाही आणि हायफू तुम्ही वयाच्या 25व्या वर्षापासून करू शकता. सो हायफू बेसिकली तुमचं नुसतं फेसला टोन करण्यासाठीच हं. नाही, तर बॉडी टोनिंगसाठी सुद्धा केलं जातं हायफू. ओके. ज्यांना फ्लॅबी आर्म्स असतात किंवा ज्यांना टोन्ड अब्डॉमन हवं असतं, हं. अशांसाठी सुद्धा हायफू केलं जातं. का तर तिकडची तुमची जी स्किन आहे त्याला होल्ड करण्यासाठी. सो ओके. तेव्हा तो हे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो या ह्याच्यात विथआऊट एनी साइड इफेक्ट्स.